श्रीराम समर्थ. आपल्या मनाप्रमाणे घडल्यामुळे पुष्कळ लोकांनी तुकामाईंच्या दारापुढे रुपये ठोकले. होता होता असे बरेच निजामी रुपये ठोकले गेले. एका अधिकाऱ्याने त्याबद्दल निजामाकडे तक्रार केली. खरा प्रकार काय आहे ते पाहण्यासाठी एक मुसलमान नवाब एहळे गावास आला. त्याचा तंबू तुकामाईंच्या अगदी घरापाशी होता. त्यांच्या साधूपणाची परीक्षा करण्याचे मनात आणून नवाबाने आपल्या शागिर्दाला हुक्का तयार करण्यास सांगितले, पण त्यात विस्तव घालू नकोस म्हणून बजावले. नंतर त्याने तुकामाईंना आणून मोठ्या आदराने लोडाशी बसवले आणि हुक्का लाव असा शागिर्दाला हुकूम सोडला. हुक्क्याचे मूळ पात्र आतमध्ये होते. त्याला जोडलेली नळी शागिर्दाने तुकामाईंच्या समोर धरली. नवाब मोठ्या अदबीने म्हणाला, महाराज दम लगाओ. तुकामाईने विचारले, अंगार लगाया है? शागिर्दाने खोटेच सांगितले की जी हाँ हुजूर, हुक्का जल रहा है. ते ऐकून जय सद्गुरू असे म्हणून तुकामाईंनी दम लावला व तोंड भरून धूर सोडला. तिकडे आतमध्ये हुक्क्यातून ज्वाळा उसळून तंबूला लागल्या. तंबू जळू लागला. मग मात्र नवाब घाबरला. तुकामाईंचे त्याने पाय धरून म्हणाला, महाराज कसूर माफ करो, आपका बंदा हूँ, फिर ऐसा न करूँगा. नवाब त्यांचा शिष्य बनला व तेव्हापासून बरेच मुसलमान अधिकारी एहळे गावास येऊ लागले. आतापर्यंत केलेल्या वर्णनावरून तुकामाई चैतन्य कोण होते याची साधारण कल्पना वाचकाला येईल. 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये जे ब्रह्मनिष्ठ सत्पुरुष भारतामध्ये होते त्यांच्यापैकी हा विलक्षण योगीराज एक अतिथोर महात्मा होता. बहुजन समाजावर आईप्रमाणे प्रेम करणारा संत बाहेरून जरी कडक दिसला तरी अंतरी इतका प्रेमळ होता की त्याचे दर्शन घेऊन परत जायला निघालेल्या लोकांना वियोगाच्या दुःखाने रडायला येत असे. जो मनुष्य परमार्थ साधण्यासाठी त्यांच्याकडे येईल त्याचा पाया चांगला मजबूत करून मगच त्याच्यावर ते कृपा करीत. म्हणून अशा साधकाला देहाच्या दृष्टीने ते नाना तऱ्हेचे कष्ट करायला लावीत. पुष्कळसे साधक या कष्टांना आणि अपमानाला कंटाळून निघून जात, पण जे थोडे लोक टिकले ते फारच छान तयार झाले. एखाद्या साधकाची परीक्षा करताना तुकामाई त्याला मार देत, शिव्या देत, उपाशी ठेवीत किंवा पाणी भरायला लावीत आणि हकलून देत. परंतु साधकाने जर या गोष्टी शांतपणे सोसल्या तर तो प्रसंग झाल्याबरोबर त्याला आपल्या पोटाशी घेऊन ते मोठ्या प्रेमाने म्हणत, अरे गाढवांनो, तुम्हाला मारपीट करण्याची का मला हौस आहे, पण तुम्हाला इतका थोडा अपमान आणि इतकी निंदा जिरवता आली नाही तर सबंध जगाची निंदा, छळ आणि अपमान तुम्ही कसे पचवणार असे म्हणून त्यांच्या अंगावरून हात फिरवीत. जगाचे आघात शांतपणे घेऊन पुन्हा आपली निष्ठा जशीच्या तशी कायम ठेवणे यालाच परमार्थ म्हणतात. या शब्दात तुकामाई साधकांना उपदेश करीत असत. आपण स्वतः जरी ते योगशास्त्रामध्ये पारंगत होते तरी सामान्य लोकांना भक्तीच्या मार्गाने जायला ते सांगत. प्रपंचात राहा, त्यातील सुखे भोगा, पण पांडुरंगाला विसरू नका असे ते वारंवार म्हणत. परमार्थ हा अंतरंगाचा असल्या कारणाने बाहेरच्या ढोंगीपणाने त्याचे अवडंबर माजवलेले त्यांना मुळीच आवडत नसे. गोचर स्वामींसारख्या अधिकारी गुरुबंधूवर त्यांचे पुत्रवत प्रेम होते. तसेच रावसाहेब शेवाळकरांवर त्यांचा अतिलोभ होता. तुकामाईचे स्वरूप पाहताच पूज्य भाव उत्पन्न होई. पिवळसर गोरा वर्ण, आजानुबाहू आणि भरलेले शरीर, प्रसन्न पण शांत मुद्रा, डोळ्यामध्ये दिव्य तेज, बोलण्यामध्ये मार्मिकता आणि प्राणीमात्राविषयी प्रेमभावना असणारी त्यांची मूर्ती कोणाच्याही मनावर परिणाम करीत असे. सश्रद्ध आणि सरळ अंतःकरणाच्या माणसाबरोबर ते पुष्कळ बोलत, परंतु बाह्यात लोकांशी फार तुसडेपणाने वागून त्यांना शेलक्या शिव्या देऊन हाकलून देत. परमार्थाच्या खऱ्या जिज्ञासेने जो कोणी त्यांच्याकडे येईल तो हमखास तृप्त होऊन परत जाईल. श्री तुकामाईंची गुरुपरंपरा स्पष्टपणे नाथपंथाची आहे. या पंथाचे उगमस्थान आदिनाथ म्हणजेच प्रत्यक्ष शंकर आहेत. या पंथामधील साधक योगमार्गाला बरेच दिसत आहेत. इतकेच नव्हे तर मत्स्येंद्रनाथ, गोरखनाथ, गहिनीनाथ, निवृत्तीनाथ, श्री ज्ञानेश्वर महाराज, सोहिरोबा,
इत्यादी नाथ परंपरेमधील सत्पुरुष जबरदस्त योगी होते हे प्रसिद्धच आहे. परंतु गहिनीनाथांपासून योगाबरोबर कृष्णभक्तीचे महत्त्व या पंथामध्ये वाढण्यास आरंभ झाला आणि श्री ज्ञानेश्वरांनी तर योगापेक्षा भक्तीलाच अधिक महत्त्व दिले. भक्तीला प्राप्त झालेले हे महत्त्व तुकामाईंच्या चरित्रामध्ये पूर्णपणे आढळते. नाथ परंपरेमध्ये पहिल्या श्रेणीत नाव शोभेल इतकी योगविद्या तुकामाईंजवळ होती हे त्यांच्या चरित्रावरून कोणालाही समजेल. पण उमरखेडला आपल्या गुरुच्या समाधीसमोर उभे राहिल्यानंतर किंवा पंढरीला पांडुरंगासमोर उभे राहिल्यानंतर त्यांच्या डोळ्यातून प्रेमाश्रू वाहत असत. मूर्तिमंत विरक्ती, शांती आणि आनंद असे तुकामाईंचे वर्णन करता येईल. या महापुरुषाने शके 1809 मध्ये ज्येष्ठ मासी शुद्ध अष्टमीस शुक्रवारी म्हणजे सन 1887च्या जून महिन्यामध्ये प्रहर रात्रीचे वेळेस एहळेगाव येथेच देह ठेवला. तेथे त्यांची समाधी असून पुण्यतिथीस दरवर्षी मोठे अन्नदान होते. असो, तुकामाई भेटण्याच्या अगोदर श्री महाराज योगविद्या उत्तम तऱ्हेने शिकले होते. पण तेवढ्याने त्यांचे समाधान होईना. प्रखर वैराग्य धारण करून योगाभ्यासाने वृत्तीशून्यता प्राप्त झाली. तरी जीवाचे समाधान होण्यासाठी प्रेमबोध किंवा भक्तीची जरूर आहे हे तत्व अनेक संत सत्पुरुषांची दर्शने घेऊन श्री महाराजांना जास्तच पटले. म्हणून तुकामाईसारख्या योग आणि भक्ती यांचे अपूर्व मिश्रण असणाऱ्या गुरूंच्या शोधात ते फिरत होते. खऱ्या भक्तीमध्ये किंवा भगवंताच्या शुद्ध प्रेमामध्ये पंथ, संप्रदाय, जात, गोत, स्त्री पुरुष, गरीब, श्रीमंत, विद्वान, अडाणी इत्यादी मानवप्रणीत भेद आढळत नाहीत. तेथे खरी उदारता असते. म्हणूनच श्री समर्थांच्या परंपरेमधील श्री रामकृष्णांनी नाथ परंपरेमधील तुकामाईंकडे श्री महाराजांना जायला सांगितले. तसेच गिरनार पर्वतावर हिंडत असता श्री महाराजांना एक मोठा देवभक्त भेटला. त्याला साक्षात श्री दत्तात्रेयाचा अनुग्रह असून दत्ताशी त्याचे संभाषण होत असे. त्याने श्री महाराजांना दत्तदर्शन करवून त्यांना दत्ताची उपासना दिली होती. मूळ घरातून चालत आलेली पांडुरंगाची उपासना, गिरनार पर्वतावर मिळालेली दत्तोपासना, स्वतःच्या आवडीची आणि तुकामाईंनी दिलेली रामाची उपासना आणि रामाची प्रेमाने संलग्न असलेली म्हणून प्रिय असणारी शंकराची उपासना असा उपासना समन्वय श्री महाराजांच्या ठिकाणी झालेला आहे. एहळेगावला राहणाऱ्या श्री तुकाराम चैतन्यांकडे जायचे असे ते एकदा ठरवल्यावर ते गाव कुठे आहे याची नीट चौकशी करून श्री महाराज ताबडतोब निघाले. त्या काळी सुमारे 1858 ते 59 साली मोगलाईमध्ये आगगाडी नव्हती आणि पायी प्रवास करण्यासाठी चांगले रस्ते पण नव्हते. म्हणून श्री महाराज प्रथम पैठणला गेले. तेथून औरंगाबादवरून जालन्याला जात असता त्यांना एका गावी एक योगी आढळला. हा योगी गावाबाहेर असलेल्या शंकराच्या मंदिरात राहत असून जड वस्तूंना सचेतन करण्याची सिद्धी त्याला प्राप्त झालेली होती. श्री महाराज एक रात्र या शिवालयामध्ये वस्तीस राहिले. योग्याचा हा खेळ जेव्हा त्यांच्या दृष्टीस पडला तेव्हा ते त्याला म्हणाले, अरे, एवढे श्रम करून दगडाच्या नंदीला तू चालायला लावलेस खरे, पण या चमत्काराने तुझ्या पदरात काय पडले ते मला सांग. असल्या प्रकाराने तुझे मन शांतता पावणार नाही. हे सगळे सोडून दे आणि तू नामस्मरण कर. त्या योग्याने तसे करण्याचे कबूल केले. पुढे बरीच वर्षे गेल्यानंतर तो योगी पुन्हा तसले चमत्कार करू लागला आणि हे जेव्हा श्री महाराजांच्या कानावर आले तेव्हा श्री महाराजांनी आनंद सागरांना त्यांच्याकडे मुद्दाम पाठवले आणि सिद्धीच्या उपयोगापासून त्याला परावृत्त केले. जय जय रघुवीर समर्थ. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. श्रीराम जय राम. जय जय राम.